नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर व्लॉग. मेंदू वडा काढतोय. अरे याला काय तर लावाय पाहिजे ना. सोड बरं, तेल लावायला पाहिजे. सोड ना, लगेच तेल लावायला लागत होत ते. सोड सोड तापले ते टाकला बघ. भाजलं का? हेला का उलटा आहे. आई पळी घ्यायला पाहिजे. मेंदू वडा तळतोय. थोडं अशा पद्धतीने रेडी झालं मेंदू वडा आणि सांबर चटणी. सांबर चटणी. हा, ही चटणी केली आहे. सांबर मेंदू वडा. कसा लागतोय? मस्त क्रिस्पी क्रिस्पी आहे. टाकू का मीठ? चांगला आहे. मेंदू वडे काय बरं काय सफेद एवढी काय मेंदू काय वडा. पाहुणा बाजार कोणतं वाटत ते A few moments later. चकली बनवायला घेतली आम्ही. त्यासाठी हे पीठ करून घेतले आईने. आणि याचे बारीक बारीक असे म्हणजे तुम्ही फोडू पण शकता, पण आई चालता जातं त्याला. कुकरला शिजवून घेतली आहे आणि पीठ पण चांगल्या पद्धतीने चाळून घेतलंय. आता हे एकत्र करायचंय, डाळ आणि पीठ. हे आहे सफेद तीळ टाकल्याने. काय आई टाकले? ओवा आणि सफेद तीळ टाकले. टाकू का जे तो मीठ देतो? 1 चमचा मीठ टाकायचंय. टाकू का? आता बस का? 3 चमचे झाले. संडे स्पेशल म्हणून आज टाइम आहे म्हणून आम्ही बनवते चकली. मेंदू वडा झाला आमचा बनवून, आता चकली बनवतोय आम्ही. डाळ मिक्स करतायत आई पिठामध्ये. मग आई गेली कामाला बघ. आमचं जे आहे चकलीचं पीठ रेडी झालेलं आहे. रेडी झालंय आमचं चकलीचं. करतायत हे. लय जाड आहे रे. तळून किती फुगा. आपल्या बायचं थोडं घेऊन येतो का पटकन? वेदांतला सांगेल. यादाला फोन कर बरं. चकल्या अशा चकल्या आमच्या रेडी झाल्या. चकल्या रेडी झाल्यात आमच्या. त्या अजून बनतायत चकल्या. काही चकल्या कढईत आहे. जेवण झालंय आमचं. आता आमच्या चकल्या चालू आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये सकाळपासून नाश्ता, जेवण करताना वगैरे नाही दाखवलं, कारण एवढा ब्लॉग घेणं पॉसिबल नाही आहे काम करता करता. त्याच्यामुळे तर असंच आईंच्या मनात आलं की चकली बनवायची म्हणून आम्ही चकली बनवली. 5 लिटर तेल ना. बाजाराची लिस्ट बनवायला बसलेली आता. काय नाही, सगळं सगळं आहे घरात. साबण अर्धा किलो तूप नाही. चकल्या रेडी आहेत आमच्या. चकल्यांची बनवते. बापूस बनवून घेतलाय. थोडी गोड राहून दे ना. पिठी साखर टाकायची आता ही आम्हाला. मागं गोड नव्हतं. तर आज आम्ही बनवत आहे करंजी.
करंजीचं सारण रेडी झालंय. आता आम्हाला करंज्या बनवायच्यात पुढे. आम्ही टाकलंय खोबरं, ड्रायफ्रुट्स, बारीक रवा. अजून काय टाकलंय? खसखस. अच्छा, पिठी साखर टाकताय त्याच्यामध्ये आई. खाऊन बघता येतं आपल्याला. हा नाही एवढं पण नाही आवडत. मस्त खाती गुदी ती गुदी खायला जास्त गोड झाली काय लाडू करायची आधी मध्ये आणि त्या दिवाळीत केलं का असं नाही मध्ये आधी पण लाडू. करंजी केलीही मला एवढा ब्लॉग नाही घेता आला, पण अशी आमची करंजी झाली. The next day. इटालीसाठी आपण फ्लिपकार्टचं वरून टॉप ऑर्डर केलेला. तिला सरप्राईज देऊया आपण. आता तिला माहीत नाही अजून. चला बघूया तिचं रिॲक्शन. साफसफाई करतोय घराची आणि या अभिची ड्रॉइंग बुक साकारली आहे. हा कोण आहे? ड्रॉ बाय अभि वन क्रिकेट प्लेयर. हा कोणता क्रिकेट प्लेयर आहे? काय माहिती कोण आहे. पलट बापरे, हा कोण आहे? आणि हा बाहुबली. वा. असे त्यांनी वेगवेगळे ब्युटिफुल वुमन. कोणी साप आहे. हा बापरे, साप. अजगर आहे. काहीतरी आणलंय मी. ओपन कर जरा फ्लिपकार्ट मधून. कसं वाटतंय? काय माहिती आता घातल्यावर समजेल. काय माहितीये? टॉप आहे. टॉप ऑर्डर केलंय. छान आहे कलर. छान आहे कलर. मला खरंच खूप आवडला कलर. आवडला आणि ना? त्यात ग्रीन आणि येलो कॉम्बिनेशन आहे ना, जास्त छान वाटतंय. त्यामुळे मी ऑर्डर केला. हा माझ्या चॉईसचा आहे. ऍक्च्युअली हा माझ्या चॉईसचा टॉप ऑर्डर केलाय मी फ्लिपकार्ट वरून. 299 ला ऑर्डर केलाय. तर तिला कसा वाटला? तुला आवडला का तुझा? हा भारी टॉप आहे. चांगला आहे? जीन्स घातल्यावर जीन्सच्या बरोबर व्यवस्थित येणार आहे तो. हा ना, छान वाटतंय. स्लीव्स वगैरे पण छान आहेत. छान आहे ना. येलो कलर नव्हतं माझ्याकडे, म्हणूनच ऑर्डर केलं मी येलो कलर. खरंच मस्त वाटतंय. मस्त आहे ना. जीन्स जर घालायला चांगलं पटकनी कुठे म्हणूनच ऑर्डर केलं. जाण्यासाठी. म्हणूनच ऑर्डर केलं मी. थँक्यू. वेलकम. नेमकी दादाला असं वाटतं की काही लोकांना थोडी शिस्त लागायला हवी. सो गाईज, हा टॉप हिला मी घेतलेला आणि तिला आवडला हा टॉप. कसा वाटला तुला टॉप? हा मला नक्की सांग. छान आहे टॉप. छान आहे ना? नक्की ना? हा नक्की छान आहे. हा ना, माझी चॉईस आहे. माझी कळलं का? ही चॉईस असते ना नवऱ्याची, लक्षात ठेव. बोल नको, माझी चॉईस काही खराब नाहीये. अरे मी कुठं बोललो तुझी चॉईस? पण ही माझी चॉईस आहे, त्यामुळे माझी चॉईस चांगलीच असते. तर मित्रांनो, ही तुम्ही बघा तुमच्या भावाची चॉईस ही कशी आहे का ना, मग आपली चॉईस आहे. मोसंबीचा ज्यूस प्यायला आलोय आम्ही आता. मोसंबी ज्यूस बनवतोय आमचा अमृतनगर सर्कलला. आज उपवास आहे त्याच्यामुळे आम्ही ज्यूसच पितो. हा उपवास आहे म्हणून ज्यूस प्यायला आलोय. काही खाऊ नाही शकत.